आज या ठिकाणी निसर्गरम्य अशा या पठार या ठिकाणी श्रीदेव कुर्केश्वर मंदिरामध्ये आज हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने या ठिकाणी श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली आणि त्या निमित्ताने आम्हा दोन्ही बुवांना आमंत्रित करून डबलबारी भजनाची सुसंधी येथे श्रीदेव कुर्केश्वर मंदिर शिवरात्री कमिटी या कमिटीने ही संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक श्रीदेव कुर्केश्वर मंदिर शिवरात्री कमिटी या कमिटीचे आभार मानतो। या कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय ऋषिकेश इंद्रामकर, उपाध्यक्ष सन्माननीय सुरेंद्र पुरस्कर, तहसीलदार सन्माननीय विशाल इंद्रामकर, सचिव सन्माननीय निलेश गुंजर, अक्षय पुरस्कर व सर्व कमिटी, सर्व सदस्य व ग्रामस्थ या सर्वांचे दाखला आभार मानतो। उत्कृष्ट साऊंड सर्व्हिस लागलेले सन्माननीय बाबू गायकर यांचे देखील आभार मानतो। आता या कार्यक्रमासाठी संपर्क ज्याने आमच्याशी साधला ते सन्माननीय आमचे मित्र निलेश गिरकर यांचे देखील आभार मानतो। तर आम्हा दोन्ही भावांची ओळख करून देतो। मी स्वतः भाऊ व्यंकटेश शिंगार संता मंदिर कोटपणाचा तालुका देवगड जिल्हा चिपळूण येथे माझ्या जोडीला असणारे आमचे परममित्र बुवा सुशांत जोई बुवांचे परफॉर्मर करणारा
पुरुष मंडळी सर्वांचे आभार मानतोय. तसेच आम्हा दोन्ही गुणांच्या वतीने इथे जमलेल्या तमाम भजन श्रोत्यांचे भजन रसिकांचे मी सत्याचे आभार मानतोय. येथील श्रीदेव पुरकेश्वराचे आशीर्वाद घेतोय. माझी रामदेवता आई वीणादेवीचे आशीर्वाद घेतोय. संपूर्ण गणेश जगताचे दैवत गणेशाला वंदन करून विजेची देवता आई शारदा मातेला वंदन करून सत्य संकल्पाचा दाता श्री सत्यनारायणाला वंदन करून त्या मातेने शिव घडवले असा माते वंदन करून एक पत्नी एक वचनी प्रभू रामचंद्राचा वंदन करून तुमच्या आमच्या आणि भगवान तुला मातृपितृ देवतेचे आशीर्वाद घेऊन तसेच पेटी तो कमी करा. हॅलो बाहेर आवाज येतो ना बरोबर येता ना बाहेर. हॅलो हॅलो ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मस्तक या ठिकाणी देवितो मस्तक या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही स्वामी
तू बरोबरच म्हणत राहा तुला काय म्हणतंय काय नाही ठीक आहे लाईट गेली कारण अशा कार्यक्रमात लाईट गेली तर वाईट वाटतं पण आपण जर घरात असताना लाईट गेली तर आधी बघणार माझी गेली की शेजाऱ्याची पण गेली त्याची गेली की समाधान आपल्या वाटतं ना पण ठीक आहे 5 मिनिटात बुवा लाईट गेली त्याच्यात काय ना ज्या बुवा त्या परमेश्वराच्या मनात असतात त्याच होता बाकी मी आंघोळ नाही करून दिलंय नाही तर म्हणशी आंघोळ करून दिलं नाही म्हणून लाईट गेली जोडी चांगली ठेवणार सगळी 100% मनोरंजन गायनाच्या बाबतीत हेतू पण हात धरणार नाही धरला तर फक्त वाचताना बाकी गायन म्हणजे तुमचं माहित असेल युट्यूबवर गेल्या वर्षी होते ना मग काय तुझं कंटाळली असणार आहे नाही चांगलं गायक जोरदार टाळ्या वाजवा बोलण्यासाठी त्याचप्रमाणे बघा कुठे कार्यक्रम असला ना तर महिला मंडळ जास्त करून तुमचं कधी नवरो सांगता अमुक अमुक आवडतं बाई चल माझ्याबरोबर पाठी बसून कधी नेता तुमका नाही ना हा पण आज तुम्ही त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवा त्या ठिकाणी कोण नोटेशन घेतोय कारण सुरुवातीला सांगितलं जे समालोचन करत होते वो अतिशय सुंदर हो आम्ही एवढ्या वर्ष भजना करता पण बुवा कसा बोलवता त्यांच्याकडनं शिकू हवं काय बोलले भारी म्हणजे भजन कसं असावं काय असावं आम्ही आजपर्यंत साधा काढण्याच्या पलीकडे काही केलं नाही पण आज दोघे जण चांगलं सांगण्याचा प्रयत्न करत आहोत 100% कारण बघा भजनात आपली पाठ कधी सोडणार नाही अगदी जन्म झाल्यापासून ते मरेपर्यंत भजन भजन आणि भजन पूर्वीच्या काळी बघा रामनामाची टाळी वाजायची पहाटे भाई आजी काय कोण कोण म्हणजे इलेले त्यांच्या काळात म्हातारे असताना पहाटे 4 वाजता उठायचो उठलो भली मोठी पाडा घेतला नाही की भाकरी थापू घेतला नाही 4 वाजता आणि त्यावेळी घरात आवाज यायचो थाप 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 म्हणजे आवाज यायचो त्यावेळी राम 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 आता काय नाही हो लव्ह मॅरेज होता त्या सुद्धा चुकून कोणाचा झाला तर आणि तो जर विराट राहणार असलो ना की तिका 5 वाजता उठवता लागतं आणि लव्ह मॅरेज म्हटल्यानंतर तिका उठण्याची सवय नसतात डोळे डोळे कशी कशी उठणार या पोळपाट घेणार या लाटणा घेणार पीठ मळल्यानंतर मळला पोळपाटावर ठेवणार आणि 5 वाजता आवाज येतो रूम मधला पोळपाट 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 खाणार एकदा तो काय विचारतो नवरो काही वा अरे आपली झलक सबसे अलग तुझी पण झलक चांगली का चांगलं वाटलं की बघा सुंदर एवढा रूप पण त्याचा आणि आमचा म्हणजे काय आमचा कोण पोरगीच देत नाही ना मेला किती वरलो तरी मी आधी पोळपाटाचं सांगते उद्या कोण म्हणणार बुवा तुम्ही चांगले पोळपाट करतात लग्न तुमचं करूच असलं तर बघतोय कोण असा कोण म्हणता आहे ना नाही कलियुगा तू आज आला पोळ तुझा वाईट कळतंय काय चांगलं गायक आहो मी मस्करी म्हणून बोलतोय खरं म्हणजे पुढचं भारतरत्न टेकाच भेटणार आला ते वाटताना मी 100% शिफारस करतो तुमची टेन्शन घेऊ नका तुम्ही फक्त ते झोडून वरायचे मी आला पुढा मग बघतो तुमचं काय ते आमचे निलेश गिरकर साहेब तुमच्या देखील आभार मानतो माझं नाव व तुम्ही सुचवलं की त्यांनी युट्यूबवर आपलं भांडण बघून ठेवला नाही का माहित नाही पण जोडी चांगली निवडला पण ह्याचा कसा गेल्या वर्षी ऐकलं असणार त्याच्यामुळे जरा इकडं जरा जोर करा नोटेशन घेऊया कोण जाणे कैसा जन्म असेल पुन्हा
करता काय टेन्शन घेऊ नको. अरे सोयी बघ, लाईट गेली तर काय झाला, आपला जनरेटर आणलेला तर आता पेट्रोलवर आहे की डिझेलवर? पेट्रोल E20, मग ॲव्हरेज कमी, पण काय टेन्शन नाही. काय बुवा ह्या बुवा सगळं कॉम्प्युटर आहे ना, तुला माहीतच आहे. पण सुंदर बुवा, म्हणजे मी मनोरंजन म्हणून बोलते, पण खरोखर नवीन आमच्या या पिढीमध्ये चांगलं जर गायक कोण असत तर आमचं सुशांत होईल. जरा टाळी वाजवा त्याच्यासाठी. लोकेशन घेतोय बुवा. कोण गाणे कैसा जन्म असेल पुन्हा 16 मात्रा. किती? 10 and 6 16 16 मात्रा. का समजणार नाही पण सांगून ठेवतो. कोण गाणे कैसा जन्म असेल पुन्हा, जय जय रामकृष्ण हरी भज रे मना. बघा आज भजन करतो, या ठिकाणी सप्ताह करतो, पण उद्या आपण या जगामध्ये असू की नसू कोण शाश्वती देऊ शकत नाही. म्हणून मुळे हे नोटेशन कोण जाणे कैसा जन्म असेल पुन्हा, कोण जाणे कैसा जन्म असेल पुन्हा. जय जय